नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आपण जर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धपकाळ पेन्शन योजना, दिव्यांग योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत जी-आर आला का? तर या संदर्भातील महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला ही माहिती कळेल. डिसेंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाचं अपडेट काय आहे? तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया ही माहिती जर बघा मित्रांनो, डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी जो जी-आर आवश्यक असतो, तर तो जी-आर काढण्यात शासनाला उशीर झालेला आहे आणि आज अनेक जी-आर आलेले आहेत. सामाजिक न्याय विभागाने आज 5 जी-आर काढलेले आहेत. तर या 5 जी-आर पैकी 4 जे जी-आर आहेत, तर ते 4 जी-आर मुलांच्या वसतिगृह संदर्भातील आहे आणि एक जो जी-आर आलेला आहे, तर तो नुकताच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्याचा जो जी-आर आहे, तो नुकताच आलेला आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी 263 कोटी रुपयांचा जो निधी आहे, हा सामाजिक न्याय विभागाचा वळता केल्यामुळे आता आपण डिसेंबरचा हप्ता मिळेल किंवा नाही, तर या संदर्भातील महत्त्वाचा प्रश्न अनेक जण विचारतात, दिसून येत आहेत. कारण बरेच जण डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी खरंच आजच डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी-आर यायला अपेक्षित होतं, परंतु तसे झालेले नाही. शासनाने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 5 जी-आर काढले, परंतु त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीचा जी-आर तर काढलेला आहे, परंतु निराधार बांधव आणि दिव्यांग बांधवांच्या अनुदानाबाबतचा जी-आर काढलेला नाही. त्यानंतर मित्रांनो, या संदर्भात मी जेव्हा वरिष्ठ जे काही अधिकारी असतील, आमचे संवर्गातील काही अ, वरिष्ठ मित्रमंडळी आहेत, ते मंत्रालयाच्या स्तरावरती असतात. तर त्यांच्याकडे चर्चा केली किंवा चौकशी केली, तर त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली, की अ, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, की येत्या 3 ते 4 दिवसामध्ये संजय गांधी निराधार योजना व 3 बँक बांधवांसाठी असलेल्या ज्या काही योजना आहेत, तर त्या संदर्भातील डिसेंबरचा जो काही हप्ता वितरणाचा जी-आर आहे, तो येऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, होऊ शकतं, की आपल्याला अजून 3 ते 4 दिवस वाट बघावी लागणार आहे. तर या 2 दिवसामध्ये होऊ शकतोय, की डिसेंबरचा हप्ता वितरणाचा जी-आर येऊ शकेल. कारण झालंय काय, की सामाजिक न्याय विभागाने लाडकी बहीण योजनेचा जो काही जी-आर आहे, तो काढलेला होता आणि तो जी-आर आल्यानंतर अनेक निराधार बांधव किंवा दिव्यांग बांधव यांना असं वाटलं, की हा जी-आर आपल्यासाठी आलेला आहे. परंतु यामध्ये जर तरतूद जर आपण बघितली, तर अतिशय कमी आहे. तरतूद होती 263 कोटी रुपयांमध्ये देण्यात आलेला आहे. तर त्यानंतर मित्रांनो, या संदर्भात संपूर्ण जी-आर मी वाचलेला आहे. त्याची शहानिशा केली आहे आणि त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी जो काही जी-आर आहे, तर तो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रसिद्ध देखील करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आता हा जी-आर लाडक्या बहिणीचा होता आणि आपल्याला डिसेंबरचा जो काही जी-आर यायला पाहिजे होता, तो अजून आलेला नाही. येत्या 3 ते 4 दिवसामध्ये येणे अपेक्षित आहे, अशी वरिष्ठाकडून माहिती मिळालेली आहे. त्यामुळे मित्रांनो, आता चिंता करू नका. 2 ते 3 दिवसातच प्रश्न हा मिटण्याची शक्यता आहे. तर जी-आर येऊन जाईल आणि त्यानुसार लवकरच लवकर प्रोसेसिंग होऊन आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता जमा होईल. तर आता जे दिव्यांग बांधव ज्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता ₹1,500 मिळालेला होता, तर त्या दिव्यांग बांधवांना ₹2,500 मिळणार आहे. परंतु त्यासाठी त्यांनी जे काम अगोदर सांगितलं होतं, म्हणजे तहसीलमध्ये जाऊन आपली जी काही यू-डी-आय-डी कार्ड संदर्भातील माहिती आहे, तर ती अपडेट करणं गरजेचं होतं. ज्यांची माहिती अपडेट झालेली असेल, तर त्यांना डिसेंबरचा आता ₹2,500 चा जो काही हप्ता आहे, तो येऊन जाईल. त्याचबरोबर जर इतर निराधार बांधव आणि विधवा महिला यांना ₹2,500 मिळणार आहे आणि सध्या आता अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि या हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ शकतं की निराधार बांधव आणि विधवा महिलांचे जे काही अनुदान आहे, तर ते च्या बरोबरीने वाढ होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा प्रकारे महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आता अधिवेशनापूर्वी अधिवेशनावर पूर्णपणे लक्ष आहे. त्यामुळे जे काही अपडेट्स येतील, ते सगळ्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत. मित्रांनो, चिंता करू नका. आपल्याला सुद्धा वाढ मिळू शकणार आहे. त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता संदर्भातील जी सुद्धा लवकरच येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.